असं मला वाटतंय तरी. ठीक आहे. तर आपण काल लोकेशन बघितलं होतं. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट फीचर आता आपण बघूया. लोकेशन सगळ्यांना क्लिअर आहे? हँड डाऊन करते मी. लोकेशन वाल्या फीचर मध्ये कोणाला डाऊट असेल त्यांनी विचारा. एक मिनिट, ज्यांना डाऊट आहे त्यांनी हँड रेज करा. लोकेशन वाल्या फीचर मध्ये साक्षी आणि श्रद्धा. हा हा, साक्षी काय डाऊट आहे बोल बेटा. तुझं झालं नव्हतं काल, तू ट्राय नाही केलंस नंतर? मॅम मी केलं पण ते होतच नाही. अच्छा, मग असं कर, स्नेहलला माहिती आता कसं करायचंय. स्नेहल, तू साक्षीला हेल्प करशील लोकेशनच्या सेटिंग साठी? हो मॅम, सांगते मी. ओके, डन, व्हेरी गुड. तुम्ही एकमेकांचे याला म्हणू शकतो आपण रेस्क्यू सोल्जर्स, एकमेकांना हेल्प करायला. ठीक आहे, ओके. तो आणि श्रद्धा, तुला काय डाऊट आहे बेटा, बोल. मॅम मी सेटिंग केली होती पण मी परत प्रयत्न केला ना तर ती होतच नाहीये. अच्छा, श्रद्धाला कोण हेल्प करेल? श्रद्धाच्या जवळ कोण राहतं? मॅम मी करू? ते फोनच नाहीये. कोणच? ए नयन थांब, तू ऑलरेडी जागृतीचा इश्यू पण चेक करणार आहेस ना. आता नाही करायचंय. मी करू का? हा, सानिया नंतर फोन कर क्लास नंतर आणि श्रद्धाला हेल्प कर. ठीक आहे, ओके मॅम. ओके, व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊया. अजून कोणाला काही डाऊट आहे? अदितीला बोल. अदिती. नाही, तुम्ही बोलला ना अजून कोणाला चेक करायचंय तर त्याच्यासाठी हँड रेस केला होता. अच्छा, ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट तुम्हाला माहित असेल तरी पण मी सांगते, काही जणांना माहित नसेल म्हणून. कॉन्टॅक्ट मध्ये आपण कोणाचा नंबर शेअर करायचा असेल तो इथून आपल्याला शेअर करता येतो. आपण एक डेमो बघूया. त्याच्यात क्लिक कर बेटा. आता फॉर एक्झाम्पल कोणाचा तरी नंबर जर शेअर करायचा आहे, सर्च आपल्याला खूप खाली असेल तो नंबर, तर वरती सर्च करू शकतो. वरती बघा सर्चचं ऑप्शन आहे, तिकडे कोणाचाही नंबर, समजा माझा नंबर सेंड कर ग ग्रुपमध्ये, तसं तर आहे सगळ्यांकडे. जे पाहिजे ते नाव सर्च करून आपण सेंड करू शकतो. हे बेसिक फीचर आहे, सगळ्यांना माहिती आहे. सिलेक्ट कर, क्लिक कर. हा, आणि खाली ग्रीन बटन आहे ना एरोचं. येस, सेंड. हा, सेंडला दाब आता. आणि एकाच वेळेला आपण खूप सारे कॉन्टॅक्ट पण शेअर करू शकतो. हे पण माहित असेल कदाचित तुम्हाला. बेटा जा त्याच्यामध्ये परत, कॉन्टॅक्टच्या सेटिंग मध्ये, सॉरी फीचर मध्ये. हा, एकाच वेळेला आपण खूप सारे नंबर पण घेऊ शकतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल सर्च कर, तिथे अदितीचा नंबर सर्च कर. थांबते, नोटिफिकेशन आले आता, ते जाऊन देत. हा, आता सर्च कर, तिथे 2-3 नंबर घे, कुठचे तरी, कुठचे पण घे रॅन्डम. अरे हो नयन, तुला माहितीये, मला माहितीये, पण सगळ्यांना नाही माहितीये ना बेटा. तुला माहितीये म्हणजे सगळ्यांना माहितीये असं झालं का? हा, अजून 2-3 नंबर घे बेटा. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण खूप सारे नंबर पण एकत्र पाठवू शकतो. आता सेंडला दाब बेटा. व्हेरी गुड. हे बघा, अशा पद्धतीने आपण सेंड करू शकतो मल्टिपल कॉन्टॅक्ट. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट फीचर क्लिक कर बेटा. डॉक्युमेंट. डॉक्युमेंट म्हणजे काय असतं? खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात. त्याच्यामध्ये खास करून जास्त करून आपण पीडीएफ पाठवतो एकमेकांना. जसं की हे बघा, तुमचे कुठच्याही नोट्सचे पीडीएफ असतील, किंवा तुमची एखादी प्रश्नपत्रिका, टेस्टची सोडवायची प्रश्नपत्रिका, किंवा वर्ड डॉक्युमेंट. हे बघा, जसं की ते सरप्राईज टेस्टचं एक आहे बघा, है ना, ते आहे. त्याच्यानंतर ही ते एक नोट्सची एक पीडीएफ आहे. तर हे पुढे जाऊन मी तुम्हाला हे पण एक्सप्लेन करेल, पीडीएफ मध्ये आणि डॉक्युमेंट मध्ये काय फरक असतो. असे जे डॉक्युमेंट्स असतात वेगवेगळे, ते आपण इथून पाठवू शकतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये खूप सारी माहिती लिहिलेली, लेखी माहिती खास करून ज्याच्यामध्ये असते, ते डॉक्युमेंट्स असतात. तर हे उदाहरणार्थ आपल्याला समजा ही पीडीएफ पाठवायची. सिलेक्ट कर बेटा, लेसन 1 वाली घे समजा. हा, ही झाली लेसन 1. हा, आणि
इथे खाली कॅप्शन पण आहे बघा, कॅप्शन. थांब बेटा. ऍड अ कॅप्शन लिहिलंय ना, की तुम्हाला त्या पीडीएफ बद्दल काही वाक्य लिहायचंय त्याच्याशी संबंधित, की हे पीडीएफ कशाबद्दल आहे, जेणेकरून समोरच्याला कळावं. काही तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल ती तुम्ही इथे टाईप करून, समजा तुम्हाला नाव लिहायचे की कोणत्या चॅप्टरची पीडीएफ आहे, तर तुम्ही इथे लिहू शकता की हे अमुक अमुक चॅप्टरची पीडीएफ आहे, है ना. असं लिहून मग तुम्ही सेंड करू शकता. पण हे कंपल्सरी नाहीये, कॅप्शन काय लिहायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण ते त्यांनी आपल्याला ती एक सोय दिलेली आहे. ठीक आहे, काहीच नसेल लिहायचं तर डायरेक्ट सेंड करू शकतो. क्लिक कर बेटा, सेंडला क्लिक कर. हा, ठीक आहे. अशा पद्धतीने ती आता सेंड होते बघा. ते ग्रीन कलर सर्कल दिसते कोपऱ्यामध्ये, हा, ते किती टक्के झाले ते तुम्हाला दाखवते, तर त्याला होऊ द्यायचं. ओके. निकिताने पण काहीतरी पाठवलं, व्हेरी गुड. ओके, तर हे तुम्ही फावल्या वेळात तुम्ही हे ट्राय करून बघा नक्की. ओके, नेक्स्ट सेटिंग बघूया. नेक्स्ट हे आहे ऑडिओ. ऑडिओ मध्ये तुम्ही कोणतीही गाणी वगैरे पाठवू शकता. क्लिक कर बेटा त्याच्यावर. कोणतेही तुमच्या मोबाईलमध्ये काही म्युझिक आहे, एखादी ऑडिओ फाईल आहे, एखादं गाणं आहे, तुम्ही ते सिलेक्ट करून पाठवू शकता. ठीक आहे, आता पाठवू नकोस बेटा, पण तुम्हाला समजलं असेल मुलांना कसं पाठवायचं आहे ना. हे तुझे पर्सनल ऑडिओ असतील, त्यामुळे पाठवू नकोस बेटा. हा, ठीक आहे. इथपर्यंत समजलंय? ज्यांना समजलं नसेल त्यांनी हँड रेस करा, बघू. सगळे स्मार्ट मुलं आहेत, मला माहिती आहे, सगळ्यांना समजत असणार आहे ना. प्रणव तू लेट का जॉईन झालेला आहेस, पहिले तर मला हे सांग. तुझी ऍबसेंटी लागली आज क्लासमध्ये. बोल प्रणव. मॅम चार्जिंग डाऊन झालेली होती. काय? लॅपटॉपची चार्जिंग डाऊन झालेली होती. अरे मग तू शाळेतून आल्यावर का नाही लावलेलं चार्जिंगला? लाईट नव्हती मॅम. माहित नव्हतं? वा रे वा. तुमच्या सगळ्यांना आता हे पण सांगावं लागेल, रोज सगळ्यांनी शाळेतून आल्यावर लॅपटॉपची चार्जिंग चेक करा. चार्जिंग कमी असेल तर पहिले लॅपटॉप चार्जिंगला लावा. ही तुमची ड्युटी आहे आता. तुम्हाला माहितीये की आपले 7 वाजल्यानंतर लागोपाठ क्लासेस असतात, म्हटलं ते चार्जिंग असायला पाहिजे ना लॅपटॉप मध्ये. हा, मला परत चार्जिंगचं कारण कोणी सांगितलं ना, मी ऍबसेंटी म्हणजे तशीच ठेवणार आहे आता ऍबसेंटी इथून पुढे. खरंच सांगते मी. हा, बोल भौदवी. मॅम मला असं कळलं की लाईट नव्हती. अच्छा, लाईट नव्हती. यस मॅम. टीचर इकडे ना लाईट खूपच जास्त जाते. अरे हो बेटा, ते मला माहितीये, पण जेव्हा आपल्याकडे लाईट असते तेव्हा आपण चार्जिंग करून ठेवायला पाहिजे की नाही डिव्हाइसेसची. बरं ठीक आहे प्रणव, नेक्स्ट टाइम पासून बेटा असं नको करूस. हा, मॅम मी ना 4 मिनिटं लेट जॉईन झालते, तर तुम्ही माझी हजेरी लावली का? तुझी नाही लावली बेटा, मी कारण की मी हजेरी घेत होती तेव्हा तू नव्हतीस. 7:04 अच्छा जॉईन झाले. अच्छा, ठीक आहे. आता मी करतेय प्रेझेंटी, तुमच्या तिघांची पण मी लावली प्रेझेंटी, पण मला पुढच्या वेळेपासून बरोबर डॉट 7ला सगळेजण हवेत, कारण की मी 20 मिनिटात नाही सगळं शिकवू शकत. ठीक आहे, मग मी हजेरी घेत असताना जर तुम्ही नसाल तर ऍबसेंटी तशीच राहील. मग भले तुम्ही 7:05 आलात तरी पण चालेल. तुम्हाला अशीच, त्याच्याशिवाय तुम्हाला शिस्त नाही लागणार मुलांना. ठीक आहे, ओके. ऑडिओ हा लास्ट चान्स आहे. इथून पुढे मी अटेंडन्स घेताना मला सगळे पाहिजेत. जो अटेंडन्स घेताना नसेल त्याची अटेंडन्स नाही लागणार इथून पुढे. ठीक आहे, 20च मिनिटाचा क्लास असतो. हा, ऑडिओ फाईल झालं. त्याच्यानंतर पोल आता मला थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागेल. पोल मी तुम्हाला उद्या सांगते. इव्हेंट पण आणि इमॅजिन पण, हे सगळं मला नीट सांगावं लागेल तुम्हाला. हा, त्याच्यानंतर आपण हे 3 फीचर्स उद्या बघूयात मुलांना. इथे बघा खाली कोपऱ्यात, अनुष्का खाली बघ, त्या पिनच्या साईनच्या बाजूला एक कॅमेराचा ऑप्शन आहे. ते तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. कॅमेराला क्लिक केल्यावरती काय होईल, तुम्ही फोटो क्लिक करून पाठवू शकता. आणि त्याच्या बाजूला आहे माईकचं ऑप्शन. माईकच्या ऑप्शनला क्लिक केल्यावरती तुम्ही ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवू शकता. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत ऑडिओचं फीचर ट्राय केलं असेल ना? कोणी असं आहे ज्यांनी ऑडिओचं फीचर ट्राय नाही केलंय?
ज्यांनी हे व्हॉइस नोट किंवा हे ऑडिओ मेसेजचं ऑप्शन अजूनपर्यंत ट्राय नाही केलं असं आहे का कोणी? हा, त्याला दाबून ठेवायचं. हा, अनुष्का करून दाखव बेटा. त्याला डबल क्लिक करून असं पकडून ठेव त्याच्यावर. कांट रेकॉर्ड. अच्छा, फोन कॉल. हा, आता तुमची मीटिंग चालू आहे ना. आता अनुष्का गुगल मीटच्या कॉल मध्ये आहे ना, म्हणजे आपल्या मीटिंग मध्ये आहे. त्याच्यामुळे आता ते आपल्याला रेकॉर्ड करू देणार नाही. कारण का? कारण की इथे तिचा माईक जो आहे तो गुगल मीट मध्ये ऑलरेडी वापरला जातोय. समजलं? तुम्ही जेव्हा मीटिंग एंड होईल त्याच्यानंतर तुम्ही हे ट्राय करून बघू शकता. व्हॉट्सअप मध्ये लॅपटॉप मधून ट्राय करून बघा मुलांना. ठीक आहे? की ह्या व्हॉइसच्या फीचरला डबल क्लिक करून तुम्ही तुमचा व्हॉइस रेकॉर्ड करून पाठवू शकता. ठीक आहे? ओके. आता साक्षी पटकन बोल आणि साक्षीच्या नंतर तेजस बोलेल. काहीतरी बोलायचं त्यांना. त्याच्यानंतर आपण मीटिंग एंड करू. बोल साक्षी. मॅम, जेव्हा आपण एखाद्या कॉलवर असतो तेव्हा आपण तसंच होतं का? शेअर स्टॉप करू का? हो बेटा, स्टॉप कर आता. आता आपला टाइम पण संपला. हा, बोल साक्षी. मॅम, जेव्हा आपण एखाद्या कॉलवर असतो कॉलवर असताना मी असं ट्राय नाही केलं बेटा. ट्राय करून बघा ना तुम्ही पण. मला सांगा. हे प्रयोग करण्याच्या गोष्टी आहेत. कारण की आपण व्हॉट्सअप मधले ठीक आहे, सगळेच मॅम. फीचर्स है ना. ओके. सगळेच फीचर्स तर मी पण वापरले नाहीये. पण म्हणजे ते मॅम, सगळे कॉम्बिनेशन. हा, तेजस बोल. क्लास चालू असताना जर ते व्हॉइस नोट जर पाठवायला गेल्यानंतर येत आहे मॅम. मला काहीच नाही कळायला वैभवी. थांबा 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 थांबा. तुम्ही परत टेस्ट करते. सगळे एकत्र बोलतायत. एक मिनिट. तेजस, काय बोलायचं आहे तुला तर हँड रेज कर. थांबा जरा. तेजस बोल पटकन. टीचर होते ना, ते दिसत नव्हती स्क्रीन मला रेंजमुळं.